गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। आजकाल डॉक्टर लोकसुद्धा आता साधना अभ्यास करायला सांगतात का किती काळाची गरज झालेली आहे। 1960 सालापासून या अंतर्मुख होण्याच्या साधनेने होणाऱ्या लाभांच्या संशोधनात वाढ होत गेली आहे। चिंता तणावाशी संलग्न असलेल्या परिस्थिती उपयोगी होण्यासाठी डॉक्टर कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या साधना करण्यास वरचेवर सुचवत असतात। आणि रक्तदाबाचे रुग्ण, हृदयरोगी यांनी आजकाल साधनेचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो। आपण 10 मिनिटं जर टाळ्या वाजवल्या तर आपल्या रक्तवाहिन्या सुरळीत व्यवस्थित चालतात। हे कसे की आपल्या सर्व शरीरातलं रक्त विसरण व्यवस्थित होत आहे। आणि नामचिंतन नामसाधना जर केली तर आपल्या म्हणजे जे डोक्यात ताणतणाव असतात, आपल्या मेंदूत जे हे असतात वाईट विचार असतात ते बाजूला जातात। कशामुळं? ध्यानधारणेनं, नामचिंतनानं। कारण की आपलं चित्त त्या परमेश्वराकडे जर लागलं, हे बाकीचा प्रपंचाचा आपल्याला थोडाफार का होईना विसर पडतोय। आणि तो विसर पडणं खूप गरजेचं झालं आहे। कारण की आपण मनुष्य या काळामध्ये असं झालेलं आहे, सतत कामामध्ये खूप अशी व्यस्त होत आहे। परंतु आपण थोडा तरी वेळ परमार्थ साधनेत जर घालवला तर आपले सर्व तणाव दूर होतील, चिंता दूर होतील आणि आपल्या चित्ताला समाधान वाटेल। आणि जे काही आजार होऊ लागलेले आहे त्या आजारावर नियंत्रण होऊ शकेल। डॉक्टर लोकसुद्धा एखादं जर खूप मोठं ऑपरेशन असलं तर ते खरोखर सांगतात की हे बघा आम्ही ऑपरेशन करतो आहे, परंतु नशीब तुमचं किंवा परमेश्वरावर भरोसा ठेवा, असे ते तुम्हाला शेवटला सांगून जातात। जन्म आणि मरण हे अटळ आहे। जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोणाची सुटका नाही। परंतु इतकंच आहे, आपण जर म्हणतोय काठी कुपाटी कशाला लावली आहे, जेणेकरून आपल्याला हे रासायनिक खाद्यामुळे अनेक असे आजार जडलेले आहे। पूर्वीच्या लोकांना एवढे आजार नव्हते, आता लहान लहान मुलापासून आजार सुरू झाले आहे। डायबिटीस आहेत, रक्तदाबाचे आहेत, डोळ्यांचे आजार आहेत, भरपूर असे आजार झालेले आहेत। परंतु आपण थोडं सतर्क राहिलं तर थोडा बदल होऊ शकतो। कारण की आपलं जर नामचिंतन झालं, साधना अभ्यास झाला तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात। कसे? आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे केंद्रित केले जातं आणि आपल्याला इकडचा थोडा ताणतणावाचा विसर पडतो। काम भरपूर असतं आपल्या मागं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कामच असतं। कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, त्याला काही लागत नाही, त्याला पैसा मोजावा लागत नाही, फक्त आपलं चित्त परमेश्वराकडे लावणं। घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिले बांधुनी उदरी, तशी आम्हा विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे। बघा, ती घार आकाशात इकडं उंचावर असते, भरारी मारते, पण तिचं लक्ष कुठं असतं? त्या पिलांकडे असतं। वानरी सुद्धा आपल्या पिलांना घेऊन झाडावर चढते, पण तिचं लक्ष पूर्ण आपल्या पिलाकडे केंद्रित असतं। त्याचप्रमाणे आपण जर त्या भगवंताकडे जर लक्ष केंद्रित केलं तर तो भगवंत आपला नीट व्यवस्थित सांभाळ करू शकतो आणि आपल्याला सुखी समाधानी ठेवू शकतो। श्री गुरुदेव।